महाराष्ट्र राज्यातील ऑथेंटिक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अग्निवीर भरती योजना बंद, संपूर्ण बातमी काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकाच देशात दोन प्रकारचे शहीद नको, तर बघा काँग्रेसची गॅरंटी, पेपर फुटी विरोधात कायदा, अग्निवीर योजना बंद करू, विदर्भातील पहिल्याच सभेत राहुल गांधींचा युवक महिलांवर फोकस। तर बघा सविस्तर बातमी काय आहे। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा शनिवारी भंडारा जिल्ह्यातील साकोलीत झाली। बेरोजगार युवक, शेतकरी वर्ग व महिलांचे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणातून प्राधान्याने मांडले। देशात काँग्रेसची सत्ता येताच 30 लाख नोकऱ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी मालाला हमी भाव व गरीब महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले। महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक नोकर भरतीतील पेपरफुटीचा मुद्दाही उपस्थित करून राहुल गांधी यांनी त्या विरोधात कडक कायदा करण्याची ग्वाही दिली। महिलांच्या बचतीवर जास्त व्याज देण्याचे आश्वासन, आयुष्यमान योजनेला पीपीपी मॉडेलशी जोडून गावागावात पोहोचवण्याची भाजपची योजना आहे। प्रत्येक गावातील शेतकऱ्याला लखपती बनवण्याची, जागतिक गरजेनुसार रोजगाराची व्यवस्था, प्रदेशनिहाय संस्कृतीची विकासाची योजना व महिलांच्या बचतीवर जास्त व्याजदर यासारख्या घोषणांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश। मोदींवर टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 बड्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले, यातून 24 वर्षाची मनरेगा देयके देता आली असती। व्यापाऱ्यांसाठी खंडणी गोळा करणारा जीएसटी कर बदलू, देशात एक कर प्रणाली असेल, सामान्य नागरिकांवर कराचा बोजा कमी असेल। आता ही बघा अग्निवीर संदर्भात काय अपडेट आहे तर बघा, आम्हाला एकाच देशात दोन प्रकारचे शहीद नको आहेत। भारतीय जवानांमध्ये भेदभाव करणारी अग्निवीर योजना आम्ही बंद करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले।